जय गुरु. जय गुरु. हा. अं, मध्ये बरेचदा आपला ब्रेक झाला वेगवेगळे विषय आणि हो माझं पण हे असल्यामुळे. हम्म, पण ठीक आहे. आपण अं, मला वाटतं दुसरा पाठ आपण सुरू केलेला तो घेऊया. हो. हम्म. अं, जय गुरु सर. जय गुरु. हा. जय गुरु. जय गुरु. दिसतंय सगळं हे स्लाइड दिसतंय का? हो हो सर. हा. ठीक आहे. आदाय हस्ते तस्य इथे घ्यायचे आहेत. आम्ही अं, परवा घेत बोललो, पण ते जरा बरेच शब्द आम्हाला कळत नाहीये. हो, मला अगदी 15 मिनिटं आधीपर्यंत माझ्या लक्षात होतं. पण मग आम्ही काहीतरी तो सहस्रनामाचा पाठ करायला बसलो, मग त्यात विसरून हो. गेलो मग तुमचं. ठीक आहे. नाही, आम्ही बरं. गुगल वरती 5-6 जण भेटलो, पण हा हा. बरोबर. बरच म्हणजे हा, तेव्हा इथून सुरू करूया आपण. अशोक बोल. बरं. हम्म. तर याचं सांगा. आदाय हस्ते दिसतंय ना वाक्य स्लाइड वर तुम्हाला? हो हो. हम्म. तर ते सांगा. म्हणजे साधारण अर्थ कळतोय, पण शब्द प्रत्येक ठिकाणी नाही नाही, काहीतरी. मग माझी तीच अपेक्षा आहे की तुम्हाला नेमका शब्दाचं कुठे अडचण जाते ते सांगा. उगीच नाही तर आपण काय जे माहिती आहे तेच रिपीट करण्यात अर्थ हा नाही. नाही. हा नाही का? तर हा. तुम्हाला या आता वाक्यामध्ये कुठल्या आदाय शब्दाचं. म्हणजे कळलं नाही. हा. आदाय आणि विलोक्य. हा. आदाय. आता हे हा. आदाय म्हणजे अं, आधी विलोक्य सांगतो. बघून विलोक्य म्हणजे हा हा बघून. हा. हा अवलोकन किंवा हा म्हणजे बघून. हा. हा. आ- अवलोकन. हा. 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 आदाय म्हणजे घेऊन, ज्याला आपण आदान घेऊन. प्रदान हा. म्हणतो ना. हा. हम्म. आदान प्रदान. तर दा म्हणजे देणे, आदा म्हणजे घेणे. हम्म. जसं हम्म. गच्छ म्हणजे जाणे, आगच्छ म्हणजे हम्म. येणे. तसं दहा म्हणजे देणे. हा. पण हे आदाय म्हणजे घेऊन. आणि मी तुम्हाला हम्म. सांगितलं ना की जेव्हा हा जो प्रत्यय असतो, जर उपसर्ग असेल तर य प्रत्यय लागतो. हा. हम्म. हम्म. आगत्य. पण हम्म. उपसर्गवाला जर म्हणजे उपसर्ग नसलेला जर धातू असेल तर गत्वा असं होतं. पण हे तसं हे आदाय. हा उपसर्ग लागलाय द ददाती, दा ददाती या धातूला. त्यामुळे दत्वा हम्म. होतं. दत्वा म्हणजे देऊन. पण देऊन. घेऊन असेल तर आदाय असं होतं. हा हा. हा समजलं? तसंच विलोक्य. हा हा. ते हा वी हा उपसर्ग म्हणजे विलोक्य असं. तर हा. आता याचा अर्थ म्हणजे सांगतो. आदाय हस्ते म्हणजे आदाय. हस्ते आदाय म्हणजे हातात घेऊन. हा, हातात तस्य घेऊन त्याचे तस्य वजन. हा अल्प त्याचे आहे. वजन हा. अल्प आहे असं असं बघून. बघून. हा. 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 मग आता तो इथं म्हणाला की विलोक्य. भोवणी. वि, विलोक्य हा शब्द आहे ना, हा हम्म. दृष्ट्वा आणि वगैरे पेक्षा वेगळा आहे. जसं आपण बर. मराठीत बघून म्हणते, लिटरली बघून नसतं. आपण डोळ्याचं काम हा. नसतं, पण बघून म्हणजे समजून घेऊन. अंदाज नाही घे. का? हा. अंदाज. हा. अंदाज घेऊन. तर अंदाज विलोक्य. घेऊन. हा. हा. तर विलोक्य हा तसा वापरला जातो. असं. बर. बघून बघून या अर्थाने, हे बघून ते बघून असं. हा. हं. हा. ठीक आहे. भो वणिक. भो म्हणजे हे संबोधन आहे ते. संबोधन. हे वणिक. हे दुकानदार. हा, हम्म. दुकानदार, हम्म. व्यापारी. हम्म. न एषा म्हणजे हे नाही. हम्म. शेरभार म्हणजे एक शेर. हे हम्म. नाही शर्करा दिसते. हम्म. दृश्यते म्हणजे हे दिसते. एषा म्हणजे नाही याचा एषा स्त्रीलिंगी. हा. तर याचा स्त्रीलिंगी अन्वय कसा होईल? एषा. एषा शर्करा. हा. सेरभारा. न सैरभार. नाही न नाही, दृश्यते. सेरभारा न दृश्यते असं. म्हणजे हम्म. ही हा. साखर. हा. शेरभर वाटत नाही किंवा दिसत नाही असं. हा. हम्म. हा. हा. पुन्हा सम्यक तोलयित्वा देही. हम्म. पुन्हा योग्य. सम्यक म्हणजे योग्य असं नाही, मला वाटतं. सम्यक म्हणजे सगळी. हा. वजन. संपूर्ण तोलून दे असं. हा, संपूर्ण. सम्यक म्हणजे संपूर्ण. हा. सगळी सगळी ज्याला आपण मराठी म्हणतो तसं सगळी हा हा. तोलून दे. मोजून परत तोलून दे. वजन करून दे. हा. आता हे बघा, तोलयित्वा. तर इथं हो. म्हणजे तर त्वा. इथं त्वा प्रत्यय लागला. पण इथं हम्म. हम्म. उपसर्ग नाहीये तुल 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 या धातूला. म्हणून तो हम्म. तोलयित्वा झाला.
हं. हा मोरेश्वर, तुम्ही हात त्यामुळे वर केलाय, बोला. हा ते मग आधी आदाय हस्ते तस्य भारम चाल्पम विलोक्यम असं हम्म. होतं. तर चाल्पम जे आहे ते च च अधिक अल्पम आहे ना. बरोबर, बरोबर, च मग अधिक ते अल्प. चल आणि च चा अर्थ आणि होतो ना, मग ते आणि कुठे आलं याच्यात? सांगतो. तर इथं काय करायचं, प्रत्येक ठिकाणी ना आपल्याला थोडे शब्द पुढे मागे करावे लागतात. हा, हस्ते आदाय, च म्हणजे हातात घेऊन, आणि हा तस्य भारम अल्पम विलोक्य, हातात घेऊन आणि त्याचं वजन कमी आहे बघून, असं, आणि हा असं बरं बरं बरं. म्हणून. ओके ओके ओके, थँक्यू हा, थँक्यू. हा. हा, प्रसाद विचारा. अ, अ, स- विचारा विचारा. हा. हा सर, विलोक्य मधला धातू कुठला आहे? अं, अं, लोक, म्हणजे अवलोकन करणं हा मराठीत आणि माहिती आहे. बरोबर, अवलोकन, विलोकन, पुनरावलोकन म्हणतो आपण, नाही का? हो हो हो. तसं. हा, पण लोक, लोक हाच धातू आहे, पण त्याचा धातू मी तुम्हाला सांगतो जरा वेळाने. हा, चालेल. हो हो पण चांगला हो, शब्द चालेल. एकदम मला चटकन सुचत नाहीये, पण सांगतो मी. ओके, धन्यवाद. हम्म. वी हा उपसर्ग आहे, पण लोक, लोक असा धातू काय आहे, तर तो काय. हा हे म्यूट करा बाकीच्यांनी. हा, तर हा, तर याचा अर्थ कळला तुम्हाला या वाक्याचा. अशोका उसे हाथ में लेकर उसका वजन हल्का देखकर, और च म्हणजे आणि, और उसका वजन हल्का देखकर, भो वणिक, अरे व्यापारी, ये तो एक सर चीनी नहीं लग रही, इसे दोबारा, पुन्हा म्हणजे दुबारा, सम्यक तोलयित्वा म्हणजे सगळी तोलून किंवा ठीक से तोलकर दे देना, असं. ठीक आहे, वणिक. हम्म. आता हे वाचा पुढचं कोणीतरी दुसऱ्यानी. कोण वाचतंय पटापट? हा, वाचा. की मीच वाचू? मिनिट हा. अरे अ, परवा होतं मी ना वाचतो. सगळं. सर साहसम. सर साहसम स्क्रीनवर म्हणजे हसून. किंमनेन किमनेन. नाही, अकिंचित एकाने ना, परमेतत्. हे बघा, सुरुवात करताना आपलं नाव सांगा आणि सुरू करा, मग बाकीचे शांत होतील. हा, असं. हा, हा, बोला. कोण बोलते? मी सांगू का सर? बोलू हा, मी? हो, सांगा, नाव हा सांगा मी आणि जोस. सुरू करायचं सरळ. हा, विचारायचं हो नाही, हो हो नाव मी. सांगा आणि सुरू हा हा. करायचं. ओके हा, ओके ओके, मी ज्योत्स्ना बोलतेय सर. हा, बोला. वणिक सहासं किम अनेन अकिंचित करमेतत् तव हम्म, भारवहन क्लेशः अल्पः भविष्यति. हम्म. हा, बोला, आता काय अनुवाद कर. अर्थ हा, सांगायचा प्रयत्न करू का? हा, वणिक असं सहासं म्हणजे हसून म्हणतोय हा, असं बरोबर, किम बरोबर. अनेन, हा, म्हणजे मला असं वाटतं की काय, अनेनचा अर्थ नाही कळत. काय. काय आणखी का काय? हा, अनेन म्हणजे काय हे असं, अनेन असं, अनेन हे काय असं. अनेन, हे अनेन काय? हा, हे काय. हा, किंवा हे काय? हे अकिंचित कर. वेगळं काय असं चालेल का? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला असं? म्हणजे तो हसून म्हणाला की हे काय वेगळं आहे असं. नाही, हसून म्हणाला किम, हे काय असं. हम्म, बर बर बर. हा, हा, तर अनेन अकिंचित म्हणून कर. मला वाटलं. हा, 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 हा. पुढचं असं आहे की अकिंचित कर्म अनेन येतात म्हणून अनेन अकिंचित कर्म तृतीया एक येतात अर्थ वचन आहे. दिले. अनेन तृतीय एकवचन ना, असं. हा, हा. हा, हा. किंवा असे होईल, किम अनेन म्हणजे अं, अं, काय हे? काय, हे असंच बरोबर होईल. हा. हम्म, हा. हम्म. आहे अकिंचित कर्म येतात म्हणजे त्यात नाही, काय नाही. म्हणजे हे काही सर, क्षुल्लक आहे असा अर्थ होतो सर, ना, काय मोठे माझ्या माझ्या मोठेच मते आहे. माझ्या मते ते असं होईल की तो व्यापारी म्हणतोय की हसून, हे काय, थोडस तर आहे. पण इथं ना अकिंचित कर्म येतात अर्थ पुस्तकात क्षुल्लक असं दिलंय बघा, काय मोठेस. हा, म्हणजे थोडस थोडसच आहे. हम्म, ठीक आहे, अच्छा तसं अच्छा, म्हणा. नाही, आपण तसं काय म्हटलं शब्द, तरी चालेल. हा, शब्द त्याचा म्हणजे समजून घेतो हे काय आहे. हा, हो हो. हा, हा, म्हणून. बरोबर.
तव भारवहन क्लेशः अल्पः भविष्यति. तुझा ओझं वाहण्याचा त्रास कमी होईल. हम्म. म्हणजे मी जरी कमी थोडी तरी कमी दिली आहे तर तुझा भार म्हणजे ओझं वाहण्याचा त्रास कमी होईल ना, असं बरोबर म्हणतो बरोबर. हा मला. तुझे ओझे व्हायचे कष्ट कमी होतील. क्लेश म्हणजे हा, हा कष्ट कमी, त्रास कमी होईल. हा बरोबर. त्रास कमी हा होईल. हा तर हे किम अनेन तो शब्द तसाही दिला असेल पुस्तकात, पण याची आपण फोड केली तर हा होतो किम अधिक अनेन. अनेन म्हणजे काय? हा इदम, इदमची तृतीया. हा, इदम म्हणजे काय? हे. हा, आणि अनेन म्हणजे ह्याने. हा, असा याचा शब्द. ह्याने काय? अशाने काय? असं. अशाने काय? असं. हम्म ओके. हम्म आणि हा तुम्ही आता विचारतो लोक, तर लोक हाच धातू आहे. लोक, लोकती, लोकयती. हा, असा धातूच आहे लोक हा. त्यामुळे बर बर, ओके. हा ठीक आहे. आणि म्हणजे करम येतात पाणी सर. म्हणजे हा करम येतात, अकिंचित करम येतात. हा आता इथं अकिंचित अकिंचित करम येतत. येतत म्हणजे ही. हा, म्हणजे हा ही म्हणजे येतत म्हणजे हे हे काय कमी नाही किंवा हे काय मोठं नाही असं. हा, अकिंचित करम. किंचित करम म्हणजे काय? थोडस करणे. हा, आणि हे काही म्हणजे मोठस नाही असं. हम्म. हा, हम्म. अकिंचित करम म्हणजे हे काय मोठं केलं नाही, याच्यात काही नाही असं. अकिंचित तर करम येतात, इसमें कुछ नाही आहे असं. सर ह्याच्यामध्ये अ हम्म, अधिक किंचित तचा पाय मोडलेला हो करम अधिक येतात असे होईल का? हो. तर अधिक नाही, अकिंचित. हा उपसर्ग लागलाय किंचितला. हो, हा बर बर, ओके. हा आणि हे अकिंचित करम म्हणजे करम मी हा समास आहे खरा. अकिंचित करम म्हणजे मोठं काय असं येतात. यात मोठं काय असं येतात म्हणजे म्हणजे ते हे. आपण हा, मराठीमध्ये तरतम भाव शिकलो होतो त्यातला तर आहे का तो? नाही तो ते तर नाही, हे कर आहे, कर. हा हा, पण म्हणजे तसं म्हणजे हा थोडस आपण जे म्हणतो. हा अकिंचित करम म्हणजे हे मोठं काय असं. काय हे काय मोठं आहे का काही हम्म. असं, म्हणजे थोडस एक क्षुल्लक आहे असं. आलं ठीक आहे. लक्षात. हा हा म्हणजे सर ती साखर थोडी तर कमी दिली आहे तर त्याला असं म्हणायचं असेल की हे काय फारसं नाहीये, म्हणजे हे काय फार मोठी गोष्ट नाही झाली असं ना. हा नाही, असं तू बारीक सारीक काय बघतो असं. हा तसं. हा 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 ही बरोबर. काही फार मोठी गोष्ट नाही असं. तेच की. हम्म. हा, अशोक हा मीच वाचतो, नाही तर म्हणजे हम्म. तुम्हाला. मनसी किंचित विचार्य आणक चतुष्टयम च तस्य पुरतः उपस्थाप्य. अशोक हा म्हणजे अशोक. मनसी, मनसी म्हणजे मनात. हा मनस या धातूचं पंचमी रूप आहे. किंचित मनसी किंचित म्हणजे थोडस, विचार्य म्हणजे विचार करून, आणक चतुष्टयम म्हणजे 4 आणे. हा, च आणि 4 आणे, तस्य पुरतः उपस्थाप्य त्याच्या पुढे जवळ ठेवून. हम्म हा भो श्रेष्ठीन गृहाण मूल्यम मया म्हणजे मया माझ्याकडून हे मूल्यम गृहाण. हा, गृहम ही शीघ्रम गंतव्यम मला लवकर घरी जायचंय असं. हम्म. भो श्रेष्ठी म्हणजे हे श्रेष्ठी. आता शेठजी हा शब्द म्हणतो ना आपण. शेठजी हा शब्द श्रेष्ठी या शब्दाचा, शेठ किंवा शेठ या म्हणजे हा श्रेष्ठी या शब्दाचा अपभ्रंश आहे, श्रेष्ठ या हम्म. शब्दाचा. तर भो श्रेष्ठी म्हणजे हे अहो शेठ. हा, मूल्यम गृहाण हे पैसे घ्या किंवा किंमत घ्या. हा मला मला आता घरी लवकर जाणे आहे. गंतव्य म्हणजे जाणे, जाणे आहे असं. अशोक. उपस्थाप्याचं काय आहे, म्हणजे संधी आहे का त्याच्यात? हा नाही नाही, उपस्थाप्य म्हणजे समोर ठेवून असं. अच्छा, आणक चतुष्टयम म्हणजे 4 आणे, तस्य त्याच्या पुरतः समोर. समोर ठेवून. उप म्हणजे जवळ, उप हा धातू नेहमी असतो ना जवळ. आणि स्थाप्य म्हणजे स्थापन करून असं, हम्म म्हणजे ठेवून असं.
हम्म. तर ते सर ते विचार्याणक विचार्याणक संधी चतुष्टयम हे नाही हा, कळलं. तो विचार्य संधी सोडवून कसा होईल? हा, विचार्य अधिक आणक चतुष्टय. आणक. हा, हा जसा हा हा आणकाष्टकम असं काहीतरी होतं ना, आठाणे. ऍक्च्युली हो किंमत हो. त्याची आठाणे ठरली होती, पण तो हेच काय चाराणेच देतो त्याला, असं इथं सांगायचंय. आणि तो हा मनात काहीतरी विचार करून सांगतोय चाराणेच घे असं. हा असं. विचार कमी दिले. हा म्हणजे तर हा ठीक. विचार य जो आहे ना सर, तो हा आदाय सारखाच य आहे का तो? सगळे मी तुम्हाला तेच सांगतोय ना की आचार्य सॉरी विचार्य, आदाय, हा हा नंतर त्वा, उपस्थाप्य, हा नंतर हम्म हा किंवा किंवा दुसरं त्वा. हम्म, हा हे सगळे त्वा आणि य या प्रत्ययाचा अर्थ एकच आहे. पण तुम्हाला मी सांगतोय की जिथं त्या मूळ धातूला उपसर्ग लागून त्याचा अजून एक क्रियापद झालं असतं ना, तेव्हा ते त्वा हा प्रत्यय लागत नाही त्या अर्थासाठी, त्याच्याऐवजी य हा प्रत्यय लागतो असं. समजलं? मी जसं मी आ- उदाहरण मी गत्वा, गमगच्छतीचं गत्वा होतं, पण आगच्छच आगमचं आ हा आगत्य असं होतं. समजलं? हा, आलं मला लक्षात वाटतं आता. आपल्याला उपस्थित्वा झालेलं आहे कुठेतरी, उपस्थित्वा असं. नाही, स्थित्वा उपस्थित्वा होत नाही कधी. नाही का? उपस्थाय. हा. हा हा कारण का ते स्थित्वा स्थित्वा होतं. नुसतं झालंय. हा. स्थित्वा होतं पण हम्म. हम्म. उपस्थित्वा होत नाही कधी. नाही. हा हा. हा मग आपण ठीक आहे. उपस्थित शब्द कसा आला असेल? नाही तो वेगळा. हा तो वेगळा. उपस्थित. हा ठीक आहे, ठीक आहे. पण बघा आता मी याचं सांगितलं. नुसता स्थित हा. म्हणजे काय? स्थित म्हणजे स्थिर राहणे. हा. पण हा. हा. उपस्थित म्हणजे जवळ स्थिर राहणे. म्हणजे वर्गात जसं हा. आपण म्हणतो मुलं किती उपस्थिती आहे, हा. उपस्थित आहेत. उपस्थित म्हणजे हा. घरी आहेत, स्थित आहेत, कुठे ना कुठे ते स्थिर आहेत. पण पण हा. उपस्थित म्हणजे जवळ, म्हणजे वर्गात जवळ आहेत का ते, त्यांनाच आपण उपस्थित हम्म. म्हणतो, नाही का? असं हम्म. हम्म असं आता पुढे एक आला परत स्थित हा. हा सर प्रेझेंट आहे. सर म्हणजे एक प्रेझेंट. विचारू का आपण? सर मी एक विचारतीये, हा. कारण गच्छला तुम्ही गच्छच आ आ हे उपसर्ग लागल्यानंतर आ गच्छ होतं, पण त्याचं य कुठं होतंय सर? आ गच्छच नाही 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 कस काय काय रूप होतं? नाही गच्छचा नाही त्याला य गत्वा ए- झाला. ए- ए- होत आगच्छ नाही ना सर त्याचं? नाही नाही एक मिनिट. आगच्छच ते एक मिनिट एक मिनिट मी सांगतो. आज्ञार्थी आहे नाही ना नाही ज्योत्स्ना आज्ञार्थी ताई? नाही. एक मिनिट हे बघा. गम हा. गच्छती हा धातू आहे. हो, मग आपण काय करतो? गच्छामी, गच्छावा, गच्छामा, गच्छती वगैरे वगैरे असा तो चालतो, बरोबर. बरोबर? हो, तसाच म्हणजे गच्छ म्हणजे जाणे आणि आगच्छ म्हणजे येणे. तो आपण कसं येणे. म्हणतो? हा. आगच्छामी, आगच्छती, आगच्छावा वगैरे वगैरे. आता हम्म. या धातूचं जेव्हा जाऊन, येऊन असं जेव्हा आपल्याला अर्थ करायचा असतो, हा म्हणजे हम्म. असं करून, तसं करून वगैरे वगैरे, हे करून. करून म्हणजे काय? कृत्वा. जाऊन हम्म. म्हणजे काय? गत्वा. नंतर वाचून म्हणजे काय? पठित्वा. लिहून म्हणजे लिखित्वा. हा तर हे सगळे त्वा बरोबर. त्वा त्वा हे प्रत्यय लागतात. हम्म हम्म. पण आता हा एक सामान्य नियम झाला की ज्या धातूंचं जेव्हा असं मी करून, ही क्रिया करून ती करायची, तर मग तेव्हा त्वा प्रत्यय लागतो. पण हम्म. पण जे धातू डिराइव्ड आहेत, डिराइव्ड म्हणजे काय? एका दुसऱ्या मूळ धातू दुसरा आहे आणि त्याच्यापासून उपसर्ग लागून बनलेले आहेत. जसं आगच्छ म्हणजे आगम हा धातू आहे. किंवा तसं जिथं जिथं उपसर्ग लागलेला आहे ना, जसं हम्म. आगत्वा होत नाही. बाकी सगळं आगच्छामी, आगच्छती वगैरे होईल. पण जाऊन, करून, असं येऊन असताना आगत्वा होत नाही, आगत्य होत. हम्म. हे मी सांगायचा प्रयत्न ओके, करतो. ओके सर. हा म्हणून असं हम्म. उपस्थाप्य. हा नंतर मग विचार्य. कारण चरो धातूचं चरित्वा असं आहे. पण वि हा त्याला उपसर्ग लागला, मग विचार्य असं असं बरं. मला सांगायचं. हा ओके सर, छान समजलं, थँक्यू. हा ठीक आहे. तर आता पुढचं वाक्य आहे इत्युक्त्वा. आता उक्त्वा म्हणजे सगळ्यांना या पाठात मला वाटतं त्याच्यावरतीच बरं आहे. असं हे करून ते उक्त्वा म्हणजे काय? म्हणून, असे म्हणून. इति उक्त्वा ततः त्यानंतर चटुलया गत्या प्रस्थितः. हा म्हणजे असं म्हणून
चटुलया म्हणजे पटकन. हम्म. गत्या म्हणजे म, जा गतीने. हा, गत्या म्हणजे गतीने. हा, गतीने. प्रस्थिता म्हणजे तो निघाला. हे धातूच आधीत आहे. हा, प्रस्थित. जसं स्थित तसं प्रस्थित. हा, कर्मणी भूतकालवाचक धातू साधी. ठीक आहे. चटुलय म्हणजे चटकन, वेळ घालवला नाही त्याने, पटकन. गत्या म्हणजे गतीने, स्पीडने. वणिक. वेगाने. हा, वणिक. रे बालक अ, एही एही. हा, शृणु. सर ते हा, बोला. एक विचारू, ते गत्या हे काय आहे? गतीने. हा, ओ अच्छा. म्हणजे स्पीडने असं. हा, म्हणजे मालया मालयो मधला बरोबर. तृतीय आहे का हा, एकवचन? बरोबर बरोबर. हा, ओके. मत्यासारखं, आणि मतीसारखं मत्या मत्या. मत्या. हम्म. आणि इत्तिक्त्वा. इति किती अधिक उक्त्वा उक्त्वा. हा, असे बोलू. तर वच असे म्हणून. वच असे म्हणून वच धातू आहे, पण त्याचं त्वा प्रत्यय हा वत्वा होत नाही, उक्त्वा होतो. समजलं ना? वच वच हो. वचती. हा, असं. पण त्याचा प्रत्यय जो होतो, म्हणजे हे म्हणून असं म्हणताना त्याचा वक्त्वा होत नाही, उक्त्वा होत असं. जे समजलं आपण ना? फक्त उवाच याच म्हणतो बाबतीत आपण. उवाच. बरोबर. फक्त हं. फक्त याच बाबतीत होतं का? हा अपवाद आहे का इतर जनरल रूल आहे हा? नाही नाही, जनरल असं काही नाही. हा तर स्पेसिफिक त्या क्रियापदा, त्या धातूचा प्रयोग तसा होतोय असं. हं? हम्म. ओके. आता आणि हा, ततः बोल. कसं येतं ते? तथा ततः. म्हणजे त्यानंतर. बर, त्यानंतर. ओके ओके. तथा म्हणजे ते त्यानंतर. गृहण. सर गृहण हे काय होते? देव अं, सर गृहाण इति म्हणजे उक्तवा घे. म्हणून इत्युक्तवा झालंय का? घे. हा, इति अधिक उक्त्वा, संधी येतो. आणि हा गृहाण म्हणजे हा असं अं, असं. हा हा, तर घ्या म्हणजे हा, गृह्णामी. गृह्ण हा धातू आहे. त्या गृह्ण हो धातूचं हा, गृह्णामी म्हणजे मी घेतो. गृह्णाती हो म्हणजे तो घेतो. पण गृहाण घेतो हे हो. आज्ञार्थी आहे. जसं गच्छ, हा. आगच्छ, तसं गृहाण. हम्म, आणि गृह्णामी आलेलं आहे बरेचदा ह्याच्यात. हम्म, बरोबर. सर कुठेतरी एक त्याचा श्लोक होता, आठवत नाही. हम्म, गृहाण परमेश्वर असं काहीतरी होतं. बरोबर बरोबर बरोबर. हा कुठे होतं तेच काही तेच आठवत हा. नाहीये पण. नाही नाही, बऱ्याच गृहाण हा, आहे हा शब्द गृह्णामी बऱ्याच हा ठिकाणी, श्लोक. बऱ्याच ठिकाणी गृहाण म्हणजे गृहाण परमेश्वर म्हणजे हे तू स्वीकार, म्हणजे घे, स्वीकार कर, या हा. अर्थाने त्याला म्हटलेलं असतं परमेश्वराला. पण बऱ्याच त्यात बऱ्याच स्तोत्र, म्हणजे बऱ्याच स्तोत्राच्या शेवटी हे असतं की मी जी हा उपासना केलेली आहे ती तू ग्रहण कर, हो त्या हा अर्थाने. हा. म्हणजे गृह आज्ञार्थी कळलं. असतं. गृह धातू का? मूळ ग, धातू ग, काय? गृह्य गृह्य नाही नाही, गृह्य नाही, गृह्ण धातू आहे, गृह्ण गृह्ण. हा सर गृह्ण. लिहून दाखवा ना जरा. हा, लिहून दाखवा. गृह्ण लिहून दाखवा ना जरा. अं, गृह्ण. सर गृ म्हणजे गृ ह पहिल्यांदा येईल आणि न त्याला जोडायचा. नाही, न न न आधी. न गृह्ण गृह्ण नाही, बरोबर. ह आधी आणि मग न, बरोबर. ह आधी म्हणजे आणि ह मग न. ब्राह्मणासारखा. पायमोड्या आणि त्याला न. हा, बरोबर. हा, बरोबर. हा ग्रुपवर टाका, नाही तर सर ग्रुपवर हा, लिहून टाका. बरं. ऍक्च्युअली तो धातू आहे, तर ग्रह धातू ग्रह आहे. पण त्याची रूप हा जी असतात ना, ती म्हणजे हा गृह्णाती, गृह्णामी वगैरे असं होतं. हा 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 ग्रहाती, हा. ग्रहामी होत नाही असं. हम्म. अच्छा अच्छा हा पण धातू ऍक्च्युअली तो गृह्ण नाहीये, ग्रह असंच हा धातू आहे. म्हणजे ग्रहण म्हणतो ना आपण तसं. हा हा. हा, तर आता एक शंका विचारतो, म्हणजे अनुसरून नाहीये याला, पण आपण जे सूर्यग्रहण म्हणतो ते आणि मग हे ग्रहण याच्यामध्ये काय फरक येतो मग? तेच एक गुरु आहे. सूर्यग्रहण म्हणजे सूर्याला गिळलं जातं ना. हा सूर्याला हा हा. ओ बर बर बर, आता चंद्रग्रहण म्हणजे चंद्राला गिळलं जातं, घेतलं जातं हा. असं. येस. तो ग्रहण आहे ना, तर त्याला हे लागतं ना, त्याला ग लागतं. आणि हा ध्रुव आहे. नाही नाही, तेच तेच तो हा एकच धातू आहे. तो ते ग्रह वेगळं. ग्रह धातू आहे. त्याचं ते रूप वेगळं हा आहे, त्याचं नाम झालं. हा, ग्रह. अच्छा. संस्कृत मध्ये कसं असतं, तुम्हाला मी मागे सांगितलेलं ना खूपदा, की धातू हा म्हणजे
धातू म्हणजे काय की ज्याला आपण क्रियापद. जसं नाही नाही बरोबर, पण क्रियापद आणि धातूमध्ये फरक आहे. धातूचं हा. क्रियापद हे धातूचं रूप असतं. हा, ओके. जसं हा. गृह्णातू हे क्रियापद आहे, पण याचा धातू काय, तर धातू म्हणजे बेसिक एलिमेंट. जसं केमिकल टेबल्स आपण म्हणतो ना, तर जसे हो 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 बेसिक हो. बेसिक हा एलिमेंट्स नाही का, ऑक्सिजन, हा. हायड्रोजन, मग त्याच्यापेक्षा हम्म. केमिकल असंख्य बनतील. बरोबर. तर तोच म्हणजे हम्म. ते प्रिन्सिपल संस्कृतमध्ये शब्दांमध्ये की मूळ धातू, तर एकूण काहीतरी 3356 काहीतरी धातू आहेत संस्कृतमध्ये, आणि त्याच्यापासून बापरे. कोट्यावधी शब्द बनलेले. बापरे. त्यामुळे उपसर्ग लागतील, हे लागतील, प्रत्यय आणि उपसर्ग, आणि मग संधी, समास वगैरे वगैरे प्रचंड खेळ आहे. आणि मग म्हणजे संस्कृतमध्ये पूर्ण डिक्शनरी, मी तुम्हाला काल परवाही सांगितलं ना, पूर्ण डिक्शनरी होऊच शकत नाही. कारण शब्द हा. जसं म्हणजे तुम्हाला म्हटलं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही एक्झॅक्ट आज डिक्शनरी आहे का सगळ्या केमिकल्सची? नाही, राईट. कारण नाही. हम्म. किती बनवू शकतात ना काय, कुठली एक केमिकल रिएक्शन केली की अजून एक नवीन केमिकल तयार झालं, नाही का, त्याला हा. लिमिट नाही. तर तसंच संस्कृतच आहे शब्दांचं. समजलं. प्रमाण. तर म्हणजे पूर्वजांनी आपला किती खोल विचार करून ठेवला होता, सूर्यग्रहणाचा हो. शब्द काय असायला पाहिजे. बरोबर. सर अमेझिंग. आपण सर आसन ग्रहण पण म्हणतात ना, आसन ग्रहण हो, करा, ग्रहण तसं झालं ना, ग्रहण म्हणजे स्वीकार करा. घेणे. हा, घेणे. घेणे, स्वीकारणे, इनफॅक्ट स्वीकार इनफॅक्ट करणे असतात. मराठीत घेणे हा शब्द ग्रह घेणे त्याच्यापासूनच आलेला आहे, त्याच्यावरून अपभ्रंश. झालंय. हम्म. हा, हम्म. हे- ठीक आहे. तर हे झालं ना आपलं. हा, आता पुढचं. अं, रे बालक एही एही शृणु. हा, हा, हे बालका. हा, हा, इकडे इकडे. हा, ये एही म्हणजे ई नावाचा धातू आहे. काय धातू आहे? ई. आणि त्याचं एही हे आज्ञार्थी रूप आहे. हा, एही एही शृणु. शृणु म्हणजे परत आज्ञार्थी रूप आहे श्रू धातूचं. शृणु. हा, तावत तावत अल्पमेव मूल्यम दत्वा क्व 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 व्रजसी. म्हणजे तेव्हा, तावत म्हणजे यावत म्हणजे जेव्हा, तावत म्हणजे तेव्हा, तेव्हा अल्पमेव कमीच मूल्य देऊन किंवा कमीच किंमत देऊन दत्वा, जसं मी म्हटलं ना, ते दत्वा होतं इथं, ददातीचं दत्वा झालंय. दत्त. हा, पण क्व हा म्हणजे कोठे. व्रजसी म्हणजे व्रज. हा, व्रज म्हणजे जाणं. जसं गीतेमध्ये आहे ना, मामेकम शरणम व्रज, नाही का. हा, तर व्रज म्हणजे काय, मलाच शरण जा. असं कृष्ण सांगतोय. माम एकम म्हणजे मला एकालाच तू शरण जा. माम एकम हे द्वितीया झाली. शरणम व्रज, शरण जा. तर व्रज हा धातू म्हणजे जाणे या अर्थाने. आणक चतुष्टयम अन्यद अपि देही. अजून अन्यद, अन्यद म्हणजे अजून. हा, 4 आणे सुद्धा दे. असं. समजलं. हा, पुढचं बघूया आपण. व्यापारी, आओ बेटे, आओ आओ आओ. सुनो, शृणू म्हणजे सुनो. आता तुम्हाला लक्षात येईल बघा, हिंदीमध्ये पण सुनो हा शब्द जो आहे ना, तो शृणू या शब्दापासून अपभ्रंश झालेला आहे. पण शेवटी मराठी आणि हिंदी 95% शब्द हे सगळे संस्कृतातनच एक तर जसेच्या तसे आलेत, किंवा त्याचा अपभ्रंश झालेला आहे. असा. तर सुनो, सुनो, सुन्ना हे शब्द शृणू या शब्दापासून आलेले. हा, अशोक श्रेष्ठीन किम अनेन. हा, तर आता इथं अशोक म्हणतो की श्रेष्ठीन, श्रेष्ठीन म्हणजे शेठजी, किम अनेन हे काय. हा, अकिंचित करम येतात, ये तो कुछ नहीं है, हे काही नाहीये. हा, जसं तो म्हणाला होता ना आधी शेठजी त्याला, की म्हणे ना अकिंचित करम येत. आता हा तोच डायलॉग त्याला सांगतो हा, की म्हणे ना अकिंचित करम येतात, यात काही विशेष नाहीये. म्हणजे 4 आणे कमी दिले, यात पण काही विशेष नाहीये. नाणक गणना क्लेश ते अल्पियान भविष्यती. हा, म्हणजे तुमचा नाणक गणना क्लेश म्हणजे नाणी मोजण्याचा क्लेश, नाणी मोजण्याचा त्रास कमी होईल.
असं. नाही का, जसं त्यांनी म्हटलं होतं की भारवहन क्लेश हा अल्पियान भवती, तर तसा हा म्हणतो नाणक गणना क्लेश हा ते अल्पियान भवती असं. बोल. सर एक विचारू का? ते हा बोला. आणक चतुष्टयम हा अन्य त्याची संधी विग्रह कसा होईल? आणक अधिक न- चतुष्टयम अधिक नाही. अन्यत का? हा, आणक अन्यत चतुष्टयम किती मार्क? अधिक अन्यत, अन्यत, हा, हा, त, आणि हा, अपि. अधिक अपि, पण मग त्यात त चा द झाला असं. ओके ओके, हो तसाच हा केला. हा ओके, हा, ठीक आहे. तर ठीक आहे. हा हा नंतर हा, तर हे ते ते हे जे आहे ना, ते हे काय सांगा, हा, नाणक गण. अरे म्यूट करा बाकीच्यांनी. हे कोणतरी बोलते. हा, तर ते हा काय सांगा शब्द, तुम्हाला कोणी ओळखला का? ते म्हणजे काय? हो, अवते. हम्म? म्हणजे एरवी सुद्धा आपण सहा युष्मत. तोतेच ते बहुवचनी हा बोलतो, ते हे ते नाहीये का? ते 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 युष ते ते हे बहुवचनी, म्हणजे ते लोक या अर्थाने ते असतं, ते सहा तोते. पण इथं ते बरोबर आहे. म्हणजे काय? हम्म. तुम्हाला तुम्ही युष्मत म्हटलंय ना, जसं मह्यम्मे, तसं हा मह्यमी चतुर्थी झाली, मह्यम्मे, तसं हम्म. तुभ्यम ते, तुभ्यम म्हणजे तर, तुभ्यम म्हणजे चतुर्थी आहे ही, ते त्वमची म्हणजे युष्मत किंवा त्वमची चतुर्थी. युष्मत. हा, म्हणजे तुझे म्हणजे तुला, तुझे नाही, तुझे क्लेश नाही, तुला नाणक गणना क्लेश कमी होतील असं. तुला हम्म. चतुर्थी आहे, हा, त्वमची, त्वम किंवा आता त्वम हे परत शब्दरूप झालं, पण त्याचा मूळ हा, शब्द काय? युष्मत. 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 तर युष्मतचा, हम्म. युष्मतची चतुर्थी होते, एक चतुर्थी एकवचन तुभ्यम किंवा ते. तुभ्यम म्हणजे तुला असं. हं? अल्पियान हे पण असं काहीतरी प्रारूप आहे का? अल्प होतील, हा असं. अल्प होतील. हा हम्म. असं. हा हा, तर अशोक हा कम हो जाएगा, झालं हे. इत्युक्त्वा ततः जवेन पलायिता इति उक्त्वा, परत ततः हम्म. त्यानंतर, जव, जव म्हणजे पण वेग, हा, जवेन, हो, त्यांनी जवेन, दिलंय हा हा, वेगेन तसं जवेन, हे दोन्ही वेग. शब्द, हा तसं. पलायिता, पलायिता हे काय सांगा? हा. भूतकाळ. कर्मणी भाग हम्म. घ्या ना. कबुधाबी आहे. हा कबुधाबी आहे. भाग घ्या ना. हा, बरोबर. हा, बरोबर. हा, कर्मणी धातू साधित, बरोबर. हा, भूतकाळवाचक धातू सदित आहे. भूतकाळ, हा, ठीक आहे. विपणिस्तः वंचकः वणिक न किमपि कर्तुम, अशा. हे नाही, पुस्तकात अशक्तः असेल बहुतेक. अशकत नसेल, अशक्तः असेल. केवलम कर्तुं तस, शक्नोत दिले हा सर. हा पुस्तकात शकनोत आहे सर. कर्तुं शक्नोत. कर्तुम हा शकनोत आहे. हा, कर्तुम शकतोत नाही, बरोबर, ते कर्तुम अशक्नोत पाहिजे. कर्तुम शकनोत, अशोकनोत. शक हम्म. नो त, हा हा, म्हणजे काय? अशक्नोत म्हणजे शक हा धातू आहे, शक म्हणजे शकणे, ज्याला आपण मराठीत शकतो म्हणतो ना, किंवा शक्ती हा शब्द हा. शक या धातूपासूनच आलेला आहे. शक म्हणजे काहीतरी करू शकणे या अर्थाने, लिटरली. तर अशक्नोत हम्म. म्हणजे कर्तुम अशक्तोत म्हणजे करू शकला नाही. म्हणजे हा हम्म. भूतकाळाचा अप्रत्यय, हा. अशक्नोत, शकला म्हणजे शकला, आणि न किमपि कर्तुम अशक्नोत म्हणजे काहीही, काही काही नाही. सुद्धा करू शकला नाही. कर्तुम नाही. म्हणजे करू, हा. हा. पठितुम, हा तसं, पठितुम, कर्तुम, लिखितुम असं. केवलम तस्य मनसी पश्चात्तापः एव आसीत्, हा, म्हणजे तस्य मनसी, हा, त्याच्या मनात फक्त पश्चात्तापच आला असं. झाला आणि किंवा आला. विपणिस्तहा म्हणजे, हा विपणिस्तहा म्हणजे सर. ते पंजरस्था किंवा हा, तसं का? नाही नाही, विपणी म्हणजे काय सांगा? बाजारात. नाही, विपणी म्हणजे बा दुकान. दुकान, दुकान. दुकान म्हणजे हा, मग दुकान, दुकानात स्थळ म्हणजे दुकानातला वंचक हा वणीत. वंचक म्हणजे कोण? चीटर ज्याला आपण म्हणतो, लबाड. हा हा.
वंचक हा वणिक म्हणजे काय? दुकानात बसलेला लबाड व्यापारी काहीही करू शकला नाही. त्याच्या हम्म फक्त त्याच्या मनात फक्त पश्चातापच आला असं. हा म्हणजे त्याला फक्त मनात पश्चाताप आला, तो बोलू पण शकला नाही असं. अशोक हा वंचक म्हणजे लबाड का सर मग? हा वंचक म्हणजे वंचक लबाड म्हणजे का लबाड. लबाड? हा हम्म. तुम्ही नाही का तो आपण म्हणतो ना सध्या ते पॉलिटिकल पार्टी आहे ना कुठली तरी वंचित म्हणून. तर वंचित हो म्हणजे काय? हा ल- लुबाडल्या गेलेले असं वंचित. आणि वंचक म्हणजे लुबाडणारा असं. लबाड म्हणजे आम्ही काय काल चर्चा केली होती ना परवा सर, तर आम्ही हा वंचकाचा असा अर्थ लावला होता की वंचित राहिलेला म्हणजे नाही नाही अं, कमी वंचित पैसे म्हणजे मिळा म्हणजे म्हणजे ज्याची वंचना झाली तो वंचित, हा आणि ज्यांनी बरोबर. वंचना केली तो वंचक अच्छा. असा. ओके ओके. खूप छान. वंच म्हणजे फसवणूक. हा वंच हम्म. म्हणजे फसवणूक. वंच हा पण धातूच आहे, पण वंचक म्हणजे जो फसवतो तो वंचक. जसं हम्म. जो वाचतो तो पाठक, जो लिहितो तो लेखक, तसं जो वंचतो म्हणजे जो फसवतो तो वंचक, आणि जो फसविला जातो तो फसवीला गेलेला. वंचित हा. ऍक्च्युली वंचित हा हे खरं म्हणजे ज्यांनी आता पॉलिटिकल पार्टी काढली त्यांना माहिती नसेल, पण वंचित हा हे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित आहे. वंच धातूच असं म्हणजे जे लुबाडल्या काल गेलेले. हा बोला. हम्म. वणिक हा म्हणजे क चा पाय मोडलेला आहे. कचा पाय. हा वणिक हा पाय मोडलेला आहे. त्याच आपल्या हो मराठीत आपण वाणी म्हणतो ना त्याला. असं हो वणिकचं मग अपभ्रंश हे म्हणजे वाणी असं. वंचक हा पण हा वणिक. पुल्लिंगी आहे का? हो वणिक हा पुल्लिंगी शब्द. हो. हा पण तो क कारांत म्हणजे असा हा हा असं. मी तिकडे ठेवले बघा. साधारणतः कारण पुल्लिंगी शब्द हे ठीक आहे. विसर्गण असं होतं ना. हम्म. लहान मुलं म्हणजे खाताय ना, खाऊ दे. वंचक हा वणिक ते पण ह्याचं असे आता विशेषण आहे ना. नाही काय आता असे बरेच तुम्हाला नाही का नकारांत पण आहेत. शशीन, मनस. आता मनस हा सकारांत शब्द आहे. मन हा शब्द हा नाहीये. का मूळ शब्द पहिल्यांदाच गेला मनस. मग. हा माझी मनस. आठवण आहे त्याची आपल्याला रागवायची आपण जर त्याला हात लावला. त्याची आठवण मी हा असणार. हे जरा तुम्ही म्यूट करा. हा चला. अशोक हा गृहमागत्य मग वणिक हा बोला. सर मला एक विचारायचं होतं. हम्म कर्तुम शक्नोषि मयि स्थिरम असं जे गीतेत आलंय ना, त्याचा इथं काय संदर्भ लागतो? शक्नोषी. अशक्नोसी मयि स्थिरम. हा हा पूर्ण वाक्य पूर्ण श्लोक म्हणा तो, मग मी सांगेल. पूर्ण आता लक्षात नाही माझ्या, पण मी हे म्हणजे ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये. तो अभ्यास योगे शोधते न मी तो हा हा बा, बा, सापडला की मी तुम्हाला पाठवते. नाही 12व्या अध्यायातला आहे ना. पल्लवीत आहे, तुम्ही म्हणा. हो बहुतेक 12व्या अध्यायातला आहे ते. हो हो हा थांबा मी हा, सांगते सुरु सर. हा हा सुरुवात कर. हा अशक्नोसी मयि सांग. स्थिरम असं आहे कर्तुम ते. शक्नोषि म्हणजे मयि स्थिरम. हो हा म्हणजे 12व्या अध्यायातला. अभ्यास योगे न तो अभ्यास निच्छाप्तुम. योगेन तत. ती पुढची ओळ तो झाली. मामिक छापतो छाप्तुम ते धनंजय. आम्ही छापून हा धनंजय आहे सर ते. हा म्हणजे काय आहे, तू माझ्यात जर मन स्थिर करू शकत नसशील, हा अशक्नोशी हे बघा सर. मयी स्थिरम आता म्हणजे चित्तम समाधातुम न हा शक्नोषि मयि स्थिरम. हा अथ हा म्हणजे आता चित्त तू समाधातुम म्हणजे समाधीत हम्म. ज्याला म्हणताय. म्हणजे माझ्यात तुझं चित्त जर समाहित किंवा सम अधित म्हणजे पूर्ण एकाग्र करू शकत नसशील, हा तर अभ्यास योगेन तत तू अभ्यास योगेन तत. बरोबर. अभ्यास योगेन म्हणजे तृतीय अभ्यास योगाने म्हणजे अभ्यास करून. अभ्यास हम्म. म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, त्याला म्हणतात अभ्यास. हा प्रयत्न कर. हा हा तेच. ततः ततः अभ्यास योगेन ततः ततो म्हणजे ततः माम. हा हम्म. अभ्यास. हा पुढे काय अभ्यास योगेन ततो मामिक छापतून धनंजय. आम्ही हा माम. छापून धनंजय. हा इच्छा तुम इच्छा. धनंजय. आणि माझी सतत तू इच्छा कर धनंजय. हे धनंजय तू माझी इच्छा कर. हा. सतत प्रयत्न कर आणि मग माझी इच्छा कर असं. आपटून. कारण सगळ्यांना समाधी करणं एकदम शक्य नाही म्हणून. नाही. कृष्णाने 12व्या अध्यायात अशा पायऱ्या नाही होत दिलेल्या आहेत सर. की अगदी कठीण हो काय, हो सोपं काय, सोपं काय, सोपं काय.